हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ना आज आम्ही चाललो होतो वाशीच्या मार्केटला. तर बघा आम्ही दुपारचं जसं निघालो होतो त्याच्यामुळे कार्तिकने बघा अशी मस्त अशी टोपी घातली होती आणि तर थोडंफार ऊन पण होतं जरा जास्त. पण आम्हाला कसं दुपारीच टाईम होता म्हणून आम्ही दुपारच्या वेळेस निघालेलो. तर हे बघा जाताना बघा कार्तिक असा मस्त बसला आहे आणि आज ना आम्ही चाललो होतो वाशीच्या मार्केटला. तर हे बघा आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. तर हे बघा आपलं मार्केट आता आलं आहे आंब्यांचं. तर इथे ना बघा तुम्ही मस्त असे आंबे होते, मस्त असे पेट्या वगैरे होत्या आणि हे पूर्ण मार्केट आहे ना आंब्यांचंच होतं. त्याच साईडला आम्ही आलो होतो आंब्याच्या मार्केटला. तर हे बघा असे मस्त आंबे होते, देवगडचे होते, रायगडचे आंबे, हापूस, रत्नागिरी असे सगळ्या प्रकारचे आंबे इथे होते आणि त्याच्याप्रमाणे त्याचे रेट्स पण होते. तर काही छोटे होते रायवली, त्याचे पण रेट्स चांगले होते आणि बऱ्यापैकी रेट्स आम्हाला इथे भेटले, परवडल्यासारखे होते रेट्स. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पुढे कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला पण समजेल. पुढे बघू ना, लगेच एका ठिकाणी कसं घे ना बाबा. पूरा खाली करके देंगे, टेंशन मत बहुत ज्यादा मार्केटिंग क्या रूट मध्ये कसं आहे डझन? 750 पाहिजे. वास तर चांगला आहे म्हणजे. पण ते कापल्याला पण आतमध्ये निघाला नाही पाहिजे. हां डझन किती? 4 डझन म्हणजे 1000 रुपये डझन. कृष्णगावमध्ये मोठं साईज. रत्नागिरी है ना? वो कितना लगा? 4.5 का. हेच ते दोघं, त्यांच्याकडून आम्ही आंबे घेतले. मी बंदच करून टाकतो. फायनली हे आंबे आम्ही घेतले. चल चल. आज येते ना. मी इथे बसली आहे आणि आमची गाडी आता बंद पडली आहे, तर ती आता रिपेअर करायची आहे आम्हाला. तोपर्यंत आम्ही इथेच स्वतः बसून राहणार आहोत. तर कार्तिकने पूर्ण गाडीची वाट लावली आहे आमच्या येतानाच. त्याच्यामुळे आता बघू गॅरेजवाला कोण भेटतोय का आणि बघू आता घरी जायचं ना. हो हे बघ. हॅलो गाईज, आम्ही आलोय आता वाशीच्या PMC मार्केटला आंबे बघायला. आंबे घेतले आहे आंबे आता. घेतले 3 डझन 750च्या रेटने. आणि इथे तिला पडले चांगले आंबे. घरी जाऊन बघतो कसं दाखवत. त्याचा नंबरवर घेतला. जर चांगलं लागलं तर परत येऊ घ्यायला. हो तुम्हाला सांगतो मी.
झालं कसा बोलतो माझ्यापेक्षा चांगलं बोलतो तू. हॅलो आमचा हे आवडतात तुला आंबे आवडतात कार्तिक साठी आम्ही आंबे मी घेतले कार्तिकसाठी 3 डझन आंबे घेतले आणि आमची गाडीची पण वाट लावून घेतली. त्यांनी गाडीची ते ऍक्सिडेंट बाहेर तुटले तर तिला आता ठेवायचं रिपेअर गॅरेजला माझा भाऊ गेला तिकडे बघायला तो आता येईल आणि बघू आता काय याला काय खर्च वगैरे होतं आणि याने आमच्या खाणार ना आम्ही फर्स्ट टाइम आलो इकडे. आंबे खाणार ना कार्तिक इथे फर्स्ट टाइम आला मी आलो 2-3 वेळा हे आमची मॅडम पण फर्स्ट टाइम आले आता घरी जाऊन आंबे खाऊ आम्ही हो कसे लागतात आंबे आवडतात का आंबे बघू हलू नको ना. अरे तो समजत नाही का थोडं बघ ना हलू नको. हा घे, तुला पण घेते ये. हलू नको. बस या चहा पिऊ. बसून बसून कंटाळा आला मी चहा घेते. एक गॅरेजवाला आला होता गाडी रिपेअर करणारा, तर तो बघत होता गाडीची कंडिशन. तर तो बोलला की तुम्हाला आता ह्याची एक्सिलेटरची वायर आणावी लागेल. तर मग आता एक्सिलेटरची वायर आणायला तर माझे दीर चालले आहेत. मग त्यांनी एक्सिलेटरची वायर वगैरे आणली आणि मग नंतरला गाडी गॅरेजला घेऊन गेले आणि मग आम्हाला घरात जायला आम्हाला 8 वाजले. मग आम्ही गाडी तिथेच ठेवली गॅरेजमध्ये आणि मग माझे दीर पण तिथेच थांबले. मग आम्ही दोघंजणं आलो 8 वाजता आणि त्यांना रिपेअर वगैरे करून घरात यायला 10 वाजले. तर बघा किती कार्तिकने अशी कारनामे करून ठेवले होते. तर घरी आले आणि बघा हे आपले आंबे. तर आता खाऊन बघू कसे लागतात ते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.